अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये? तर या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते. त्यामुळे या 4 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका. काही तर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कोण आहेत त्या व्यक्ती? कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये? कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला, कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये? तर एक आहे, कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो. दुसरा आहे, मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी तो सामान्य असतो. त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये. तिसरा आहे, झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नयेत, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते. त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. चौथं, एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत. त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्यांच्या पाया पडावे. पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे. पाचवं, साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. 6वं आहे, जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. आणि 7वं आहे, भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. 8वं आहे, जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. 9वं आहे, प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. 10वं आहे, शत्रूला कधीच करू नका नमस्कार, कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतो. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते? तर एक आहे, मोठी बहीण आणि आत्यांच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतात. दुसरा आहे, वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो. तिसरा आहे, वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतात. चौथं आहे, काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्र ग्रह मजबूत होतो. 5वं आहे, मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. 6वं आहे, संत गुरु आणि ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती मजबूत होते. 7वं आहे,
वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. 8वा आहे, सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो. कोणाला ओलांडू नये. 1. कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधी जाऊ नये. 2. अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाया लागू देऊ नये. 3 आहे, ज्या खुट्याला आणि दोराला गाय किंवा त्यांचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये. 4. केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये. या 4 लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असते. तर 1 आहे, जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचे तुमच्या घरी येणे अत्यंत शुभ असते. पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे. मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावे. 2. तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात, पण जावयाने घरजावई होऊन राहू नये. 3. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते. 4. तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुलींना देवीचे रूप मानले जाते. त्यांच्याकडून पाया पडू नये असे शास्त्रात सांगितले आहे. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.